पहिला चेंडू इथून फेकण्याकरिता सज्ज. हो पहिला चेंडू जबरदस्त चेंडू रिलीज केला. थोडीशी आउट स्विंग निश्चित आपल्याला पाहायला मिळत्या. एक तो डॉट बॉल इथे आपण पाहतो. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये राहिली जात्या. गोलंदाज गुरुनाथच्या माध्यमातून आपण पाहतो डावखुऱ्यात असा एक वेगवान ते सरळ गोलंदाज निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो गुरुनाथ. हो फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये निश्चित आपण पाहतोय. लॉंगॉलला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शेवटच्या क्षणी बॉल चालला एका टप्प्याने सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. इथून आपण पाहतो सुरुवात केली जाते चौकारानं. त्यानंतर शिवाबाई आपण कुठं असाल तर मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधा. शिवा गोलंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो गुरुनाथ वरती आक्रमण केले जातात. मैदानाच्या आतमध्ये राहिले जाते. गोलंदाज तयार या ओ केला वाकॅन्डेऱ्या आल्या. शेवटच्या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षक इथून राहिलं जातं. इथून मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो. पैकी चांगली होत्या कलेक्ट करता आली नाही. इथून मात्र या दोन धावा सहज पूर्ण मैदानाच्या आतमध्ये दोन धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या निश्चित आपण पाहतो 6 या अंकावरती 6 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम बॅटिंग करत असताना टीम वर्णे संघ आपण पाहतो इतका लांब वरचा प्रवास काढून ही स्पर्धा खेळण्यासाठी हा संघ निश्चित आपण पाहतो. त्यांचं प्रथमतः स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला खेळ अद्याप राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार या ओ खोला टाकलेला चेंडू फटका फसला. चेंडू अवधीमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो समाधानला. इथून मात्र टिपला जातोय जेल आणि संपला. फलंदाज आपण पाहतो मनोजचा खेळ. धक्का क्रमांक पहिला टीम वर्णे संघाला. विकेटचं पतन धक्का क्रमांक पहिला टीम वर्णे संघाला. इथून मात्र फलंदाज बाद झाला. संघाचा संग्राम इथून मात्र फलंदाज बाद झाला मनोज. त्याच्या नावानं करताना संघ ओळखला जातो आणि तुला आपण पाहतो तो फलंदाज तंबूच्या आश्रयला निश्चित आपण पाहतो. नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज रोशन. इथून मात्र नेट नंबर 3 वरती दाखल झाला. इथून चांगला खेळ करावा लागेल. डावखुरी आताचा फलंदाज इथून मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. पापर पेचे षट घ्या आणि पापर पेच्या षटकामध्ये अद्याप गोलंदाजाचा बोल बाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. जरूर एक चौकार आला होता त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. चांगली गोलंदाजी इथून राहिली जात्या या गोलंदाजाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार गुरुनाथ. 4 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ बाकी. या षटकातील निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार या ओलक्यातून पेस केला. इथून निश्चित आपण पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. येतोय डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी कमबॅक आणि कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. चांगली गोलंदाजी पाबर पेच्या षटकामध्ये गोलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज तयार या ओ फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चाललाय पार्किंग प्लॉट मध्ये येतोय गगनचुंबी षटकार. घेऊ नका वागेरा संघ इथून टीम मीटिंग घेऊ नका. 3 षटक 15 मिनिटांमध्ये संपणं गरजेचं आहे. आमच्या पद्माकर डोमण्या मामाला थोडीशी थंडी वाजते इथून ते देखील सांगत या तुम्ही फास्ट खेळा. 12 मग त्याला काय घेऊन जायचे मग त्याला पाठव 12. जा धावत जा धावत जा.
सर्व संघांना आम्ही सूचित करू, इथून मात्र टीम मेटिंग घेऊ नका. निश्चित आपण पाहतो शेवटची रात्र आणि कॉर्पोरेट मध्ये खेळा. निश्चित आपण पाहतो मोठी स्पर्धा नाईट रजनी शृंखला निश्चित आपण पाहतो. सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिले षटक गोलंदाज मार्क वरती आपण पाहतो. नितीन आपण पाहतो एक चांगला गोलंदाज, अनेक मैदानावरती त्याच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला होता. आज नव्याने रीतीनं धामणीच्या मैदानावरती कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिले गेल्या. हो मैदानाच्या आतमध्ये घडलं काय? डॉट बॉलची संख्या निश्चित आपण पाहतो. दोन्ही फलंदाज एकाच सेंडला होता, पैकी चांगले होते, कलेक्ट करता आली नाही. इथून निश्चित आपण पाहतो डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून गोंदाज सज्ज निश्चित आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात या अप्पर कटचा देखील स्ट्रोक, चांगला फटका शेवटच्या क्षणी, जबरदस्त शतरक्षक इथून राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. ह्या बात्या जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. इथून मात्र या दोन धाबा सहजरित्या पूर्ण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त खेळ इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या 14 या अंकावरती आपण पाहता. कव्हर्स पॉइंटला चेंडू रिलीज झाला. अंकेशनं जबरदस्त शतरक्षण केला. इथून आपण पाहतो आपल्या संघासाठी दोन धावा अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून राहिला गेला. गोंदाज तेरा खोला टाकलेला चेंडू फटका चांगला अलंदा कार्पेट निश्चित आपण पाहतो. गॅप भरपूर मोठ्या, बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे येतोय खन 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 चौकार. क्या बात आहे, जबरदस्त फटकेबाजी इथून आपण पाहतो. चौकारच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या निश्चित आपण पाहतो 18 या अंकावरती. 18 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना टीम वर्णे संघ आपण पाहतो चांगला खेळ परत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. म्हणून स्वस्तामध्ये बाद झाला. तिथून मात्र पूर्ण जबाबदारी आनंद आणि रोशन करता स्वीकारले गेला. जबरदस्त फटकेबाजी या दोन फलंदाजाच्या माध्यमातून राहिली जात्या. इथून मात्र गोलंदाजावरती पार केले जातात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो. नितीनला आपण पाहतो 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ बाकी या षटकातील. ओ स्लो रिटर्न चेंडू, पसव्या रिटर्न चेंडू, गॅप मोठ्या मिड विकेटला चेंडू. इथून मात्र पैकी चांगल्या, कलेक्ट देखील तितकंच चांगला. इथून मात्र एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या 19 या अंकावरती. 19 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असं वर्णे संघ इथून स्ट्राईक रोटेट झाले. ज्या फलंदाजांना इथून आपण पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती षटका ठोकला होता आणि इथून मात्र तो फलंदाज ऑन स्ट्राईक एंडवरती निश्चित आपण पाहतो. दोन्ही संघ एकाच ताकदीचे, हे मात्र विसरून चालणार नाही आपण पाहतो. ओ फटका चांगला उडवला, बॉल चालला मिडविकेटला क्लिअर करत आउट ऑफ दी बार येतोय षटकार. टोकलेत या फलंदाजाने संघाची धावा संख्या निश्चित आपण पाहतो 25 या अंकावरती. ओ क्लीन बोट, लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र विकेटचं पतन. ज्या खेळाडूने 2 बॉलवरती 2 षटका टोकले त्या फलंदाज तंबूच्या असलेला फलंदाज होईल बाद. चला वागेरे संघ आम्ही तुम्हाला वारंवार सूचित करू, जास्तीत जास्त टीम मीटिंग घेऊ नका. आज स्पर्धेची शेवटची रात्री आपण पाहतो.
चला टीम मीटिंग घेऊ नका बा इथून टीम वागेरा संघ ने बॉलर ने अक्षर मध्ये लगेच ना इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज दीपक दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये संघाची टोटल धावा संख्या 25 या क्रमावरती 12 बॉलचा खेळ संपला 25 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असणं वर्णे संघ इथून मात्र आनंद आणि दीपक या दोन फलंदाजांचा चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिसऱ्या षटकावरती गोलंदाजाला प्राचारित करण्यात आले गोलंदाज प्रवीणला आपण पाहतो संघाचा प्रमुख खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल देखील वागेरे संघाच्या पाठी राखायच्या नजरा निश्चित आपल्याला पालन पटका चांगला ऑन द कार्पेट बॅकवेट स्कोअर लेगला चेंडू रिलीज झाला इथून मात्र एक सिंगल निश्चित आपण पाहता एक सिंगल आले एका सिंगलच्या मधील संघाची धावा संख्या टोटल 26 अंकावरती 26 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असं टीम वर्णे संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते चांगली फटकेबाजी निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार ओ कोला टाकलेला चेंडू ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर्सला शतरक्षक निश्चित आपण पाहतो सूरज चेंडू उचली पैकीपर्यंत इथून मात्र एक सिंगल निश्चित आपण पाहतो एक सिंगल आले एका सिंगलच्या मधीने संघाची टोटल धावा संख्या 27 या अंकावरती 27 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना निश्चित टीम वर्णे संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ओ बॅट डॉबेज इथून मैदानाच्या आतमध्ये घडलंय का विकेट किपरच्या माध्यमातून चुका आणि त्या फिल्डरला चकमा देत असताना बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार आपल्याला पाहायला मिळते टीम वागेरा संघाच्या माध्यमातून आपण पाहतो जिथं एकही धाव नव्हती तिथं मात्र 4 धावा संघाची टोटल धावा संख्या 31 या अंकावरती 31 धावा धावपलकीवरती बॅटिंग करत वर्णे संघ हा प्राखीर बॉल त्याला उखळण्याचा प्रयत्न एलिव्हेशन कमी शतरक्षक समाधानच्या माध्यमातून चुक्या साधा सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये जमिनीला दाड न्यायची आपण पाहतो या 2 धाबा सहज पूर्ण चित्त्याच्या सपळाईनं 2 धाबा संघाची टोटल धाबा संख्या 33 या अंकावरती चांगली गोलंदाजी होत्या गोलंदाजाला शतरक्षक साथ देत नाही अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या षटकाचा 4 बॉलचा खेळ संपला 2 बॉलचा खेळ बाकी निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी इथून मात्र शतरक्षक साथ देत नाही इथून निश्चित आपण पाहतो गोलंदाजाला गोलंदाज तयार ओ जबरदस्त चेंडू आउट स्विंग निश्चित आपल्याला पाहायला टप्पा पडला आणि थोडीशी आउट स्विंग निश्चित आपल्याला पाहायला बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विचारला जाता येतोय डॉट बॉल इथून आपण पाहतो या स्थितीने गोलंदाजी करावी लागेल धाबा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाजाला वन्स मोर अगेन डॉट बॉल क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजी पंचांचा इशारा एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक इथून तिसरा संपला जाता आणि 3 षटकामध्ये बॅटिंग करत टीम वर्णे संघ जाऊन पोहोचला 33 अंकावरती लास्ट ऑफ 2 विकेट ते सध्या तर आपल्यामध्ये नया त्याचं नाव अमर राहण्यासाठी ती स्पर्धा निश्चित आपल्याला पाहायला मिळेल फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप पनवेल अजित फ्रेंडशिप चषक निश्चित आपल्याला पाहायला मिळेल याच मैदानावरती येत्या 3 फेब्रुवारी पासून ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल 80,000 रुपये आपण पाहता ओल्या मॅच कडे मॅच देखील तितकीच भरपूर महत्वाची आपण पाहतो कोला टाकलेला चेंडू ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सिली मेडॉपला चेंडू रिलीज झाला चेंडू उचली पैकी पर्यंत एक सिंगल निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक सिंगल आल्या एका सिंगलच्या मध्ये संघाची टोटल धावा संख्या निश्चित आपण पाहतो 34 या अंकावरती 34 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना वर्णे संघ चांगला खेळ
अद्याप परत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता इथून आपण जर विचार केला तर मनोजनं नाराजी केलं त्या संदर्भात आनंद चांगली फटकेबाजी केल्या रोशननं 2 षटकार टोकले होत्या इथून मात्र दीपक त्याला साथ देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता हो इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पंचांना लाईन चेक केली जात्या इट इज व्हाईट बॉल अतिरिक्त एकदा एका धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या 35 या अंकावरती 35 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता टीम बॅटिंग करत असा टीम वरणे संघ चांगला खेळ अद्याप राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक षटकावरती चांगली धाबा संख्या इथून उभा करत असताना टीम वरणे संघ चांगला खेळ राहिला जातो इतका लांबवरचा प्रवास काढून ही स्पर्धा खेळण्यासाठी हा संघ आपण पाहतो आणि चांगला खेळ पटका चांगला ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये लांगला शतरक्षक दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाता इथून मात्र 2 देखील धाबा सहज पूर्ण मैदानाच्या आतमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट धाव मिळतील 2 धाव्याच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या निश्चित आपण पाहतो 37 या अंकावरती 37 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना निश्चित वर्णे संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ओ बॅटची टॉपेज गल्ली पॉइंटच्या दिशेने चांगला शतरक्षक इथून राहिलं जातं इथून मात्र एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 38 या अंकावरती 38 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना टीम वर्णे संघ चांगली धाव संख्या अद्यापर्यंत आपण पाहतो प्रत्येक षटकामध्ये 10.00 सरासरी गाठत असताना टीम निश्चित आपण पाहतो वर्णे संघ गोलंदाज तयार ओ बटका चांगला एक्स्ट्रा कव्हर्सला उडवला बॉल चाला एका टप्प्याने सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार इथून निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिले इथून मात्र शेवटच्या क्षणी इथून आक्रमण केले जातात ओ इथून आपण पाहतो चांगला चेंडू रिलीज केला बॅट आणि बॉलचा संपर्क होत ना विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो इथे डॉट बॉल चांगली गोलंदाजी इथून राहिली जातं कमबॅक केलं जातं इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुढील मॅच निश्चित आपल्याला पाहिजे एका बाजूला ओरोसा आणि त्यांच्या विरोधात पाठ करेल टीम मलंगड खुशिवल्या चला दोन्ही संघाच्या सेना आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा इथून आपण पाहतो एंड ऑफ द बर्ड षटक क्रमांक इथून पहिला चौथाही संपला जातो आणि इथून माझ्या पहिल्या डाबाचा खेळ इथून संपला जाता आणि पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असा टीम वर्ण संघ जाऊन पोहोचला 42 या अंकावरती येणारे बॉल 24 आणि 43 धाब्याची गरज आहे इथून टीम वागेरा या संघाला चला भरोसे संघाचा संघाने आणि टीम मलंगड खुशिवल्या चला दोन्ही संघाचे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा ती चिंचवली कुशिवली माफ करा जाऊ दो काँग्रेस
तर आपण टॉस करणार आहोत. टॉस केलं जाईल कोशिवली आणि त्यांच्या सोबत असेल तो म्हणजेच वरोसे. टॉस करण्यासाठी मी ते विनंती करेन मान्यवरांना आपण टॉस करण्यासाठी यायचं. पद्माकरजी डुमणे साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते या सामन्याचा टॉस इथे केला जातोय. दोन पॉवरफुल संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. एका बाजूला आपल्याला वरोसे आणि एका बाजूला जेबीसीसी चिंच कोशिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. हॅवी टू गो. Here is the call and yes, it is head. Yes, टॉस जो आहे तो वरोसे संघानं जिंकलेला आहे निर्णयाची अपेक्षा. येस, गोलंदाजी त्यांनी स्वीकारली. कोशिवली संघ तुम्हाला फिल्डिंग करायची आहे आणि योग्य वेळेमध्ये सामना आपण येस बॅटिंग करायची आहे. योग्य वेळेमध्ये आपण सामना सुरू करायचा अशी विनंती आहे. थँक्यू. टॉस बॉक्समधून समाचार आहेत. रिसेंट टॉस ज्यामध्ये आपण पाहिलं वरोसे संघाच्या बाजूने तो लागला आणि त्यांनी प्रथमतः गोलंदाजी करायचा निर्णय घेत अगदी आपण पाहतो की बॅटिंगचं आमंत्रण ते कुशिवली संघाला दिलेलं आहे. थँक्यू सो मच. सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा घेऊन चालेल मैदानाच्या आतमध्ये. वी आर बॅक एनफिल्डच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण सगळेजण जातोय. मधुमाला आलेली आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या भेटीला. या मधुमाला आपण व्यासपीठावर या. आपली जागा खाली नाही वरती आहे का? खाली आहे. हा वरती आहे ना. या व्यासपीठावरती या मधुमाला पा. क्या बात आहे. मधुमालाने आज फुलार घातलाय. आज कदाचित गाडेश्वरच्या मंदिरात गेले होते त्या. मी बी या सूरज वाक वरती मला आता डाऊट येतोय. मधुमाला आपण नंतर लगेच ऑन स्क्रीन दाखवू. मधुमाला ना खुर्ची द्या. पंच नो बॉलचा इशारा करतायत. येस, मधुमाला आलेले आता आमच्या साईडला बसतील त्या. क्या बात आहे. वेशभूषा काल आपण जवळपास 3 दिवस पाहतो की लेडीज वेशभूषा. त्यानंतर चौथ्या दिवसामध्ये या आधीच्या आपण पाहिलं की त्यांनी अगदी आपण पाहिलं की मार्शमेलोची भूमिका साकारली होती. आज 4था दिवस आहे. आज 4थ्या दिवसामध्ये आगळी वेगळी वेशभूषा आपल्याला त्यांची पाहायला मिळते. मधुमाला आपण पाहतो. धावा जर आपण पाहिलं तर पहिला आपला जमा केलं त्या म्हणजेच टोटल 42 आणि 43 धावांचं टार्गेट असणार आहे. ते म्हणजेच आता इथून जिंकण्यासाठी. पायगडे चांगला फटका गॅप मधून स्ट्रोक जरूर मारायचा प्रयत्न होता बट फिल्डर तैनात आहेत. वर्णे आणि त्यांच्या अगेन्स्टला आपण पाहतो संघ आहे तो म्हणजेच वाघेरे आणि वाघेरेच्या गोलंदाजीला आपण इथे जरूर अनुभवतोय. वर्णे संघ बॅटिंग करतोय. दीपक चांगली गोलंदाजी आतापर्यंत मोठे फटके खेचू दिले नाहीत बट नो आणि वाईट हे 2 खराब चेंडू त्याच्याकडून जरूर आपण पडलेले पाहिलेले आहेत. ओ खुल्या टप्प्याचा बॉल. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. धावसंख्या जर आपण बघितली तर आपण पाहतो की यावेळेला 3 धावसंख्या आतापर्यंत धावसंख्या फलकावरती जमा आहे. पाहतो डॉट बॉल पाहता मिळाला. धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच उद्देशाने आहेत. पॉवर मध्ये गोलंदाजी स्ट्राईकला आपण पाहतोय. बॅटिंग करण्यासाठी फलंदाज देखील तयार आहेत. दोन्ही ताकदवर खेळाडू आहेत यात काही शंका नाहीये आणि त्यांच्या मधोमध्ये मॅच. ओ चांगला फटका. फिल्डर फार दूर आहेत आणि बॉल जाईल सीमा पार 6 रनसाठी. लॉफ्टेड षटकार. रिसेंट चौकार आहे. आपण लाईव्हली पाहतो. 4 धावा तिथे मिळतील. 7 धावांवरती आता संघ जाऊन पोहोचलाय. आज मधुमाला अबोली झाली आहे. इथे पहा गॅप मधून काढायचा प्रयत्न जरूर आहे. फिल्डर आहेत. पाय अडवण्याचा प्रयत्न होता. हाही बॉल जाईल डाऊन दी ग्राउंड. कार्पेट चादर सीमा पार 4 रनसाठी चौकार. वाटतायत थोडे जाडजूड झालेत. काल पातळ होत्या. काल थंडी लागत होती. ओके मधुभाऊ आहेत ते आमचे.
हा, नाही बोलू आता. चला डाव सुरू करा. श्वान पथक मैदानामध्ये आलाय. प्रेक्षक वर्गांना जाम मजा येते ज्या वेळेला मैदानात श्वान पथक येतो तेव्हा. सूरज वाघ आमचे आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आवाज येत. ओ फर्स्ट स्लिपला बीट अनबीटन 4 रन चौकार. मधुमाला, क्या बात आहे. मधुमाला कोण आवडतं तुम्हाला? कोण आवडतं? मी आवडतो. आणि मग फुलार कोणी घातला? भाड्याशी घातलाय. भाड्याने जातात तुम्ही? भाड्याने जाता. बरोबर आहे. थांबा मग येऊ मायक्रोफोन वरती घेऊ आम्ही तुम्हाला. मॅचकडे आपण जाऊयात. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 15 रन झालेले आहेत. 15 धावसंख्या आपण पाहतो आपल्याला पाहायला मिळत आहे. आता इथून एक धाव डावेनं संघ पुढे 16 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सोळा धावा धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात संघाच्या खात्यामध्ये जरूर ऍड झालेल्या आहेत. पॉवर प्लेला चांगल्या पद्धतीने हँडल केला आणि कॅपिटलाइज धावसंख्या आपण बघितली पॉवर प्ले मध्ये. आनंद आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्क वरती आता गोलंदाजी करण्यासाठी जरूर सज्ज आहे. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्यामध्ये संतोष आणि प्रवीण हे दोन खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. स्ट्राईक एंडला फलंदाज देखील सज्ज आहेत बॅटिंग करण्यासाठी. आपण पाहतो पाठलाग करायचा आहे 43 धावांचा. हलक्यातनं कट केलाय. सेकंड स्लिपला फिल्डर आहे त्यावेळेला एक धाव मिळेल. स्ट्राईक रोटेशन धावसंख्या फलकावरती आपण पाहतो सिंगलनं धावसंख्या आपल्याला पुढे येताना जरूर पाहायला मिळते. एकनं धावसंख्या जी आहे ती आपल्याला जरूर पुढे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. संदीपजी खंडवी आमचे चांगले डीजे मास्टर. वर्ल्ड टेनिस क्रिकेटची वाहिनी आज ही स्पर्धा आपण पाहतो टेलिकास्ट करते. काल आपण पाहिलं याच वाहिनीवरती 4.3K व्ह्यूज एका सामन्याला आपल्याला ॲज इट इज पाहायला मिळाले. एका सामन्यामध्ये 3.6K व्ह्यूज आपण बघितले आणि रेग्युलरली 1K आपण व्ह्यूज पाहतो या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर लाईव्ह चॅटला आमचे भरपूर प्रेक्षक जॉईन झालेले आहेत. काल तर हल्ला बोल केला होता. ते म्हणतात ना की अगदी ज्याची जलते त्यालाच कळते. आणि मग तो कुठे कसा काय आपण कव्हर करायचा या गोष्टी आपण पाहिला की सातत्यानं होतात. आणि मग कोणाकडे बोट दाखवलं जातात तर कोणाला आपण पाहतो की चांगलं लेखलं जातं. 17 धावा धावफलकावरती. आयोजन करणं एवढं सोपं नसतं. कारण आयोजन करायचं म्हटलं तर मग डोळ्यात तेल घालून अगदी आपण पाहतो की प्रामाणिक प्रयत्न करत मेहनत करत आयोजन करावं लागतं. आयोजन करताना चांगलं माहिती आहे आयोजन करणं एवढं सोपं नाही आहे. जरूर आपण आयोजकांचं देखील कौतुक करू. नुकताच आपण पाहिलं आमचे सगळ्यांचे आपले मित्र अर्थातच पोलीस निरीक्षक साहेब देखील इथे आलेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे सतत आपण पाहतो 24 तास दिवसाच्या 24 तासामध्ये आपण पाहतो जनतेच्या सेवेसाठी ते तत्पर राहतात. आणि आपल्याला जरूर ते पाहायला मिळतात इथे उपस्थित झालेत. त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. आमचे पोलीस पाटील साहेब तसेच आमचे रमेशजी भस्मा साहेब त्यांच्यासोबत वार्तालाप करतात. त्यांचा आम्ही जरूर आभार मानू. आणि त्यासोबत आम्ही त्यांचं नाव सांग रमेशजी पारधी साहेब देखील आहेत आज आपल्याला पाहायला मिळतात इथे उपस्थित झालेले आहेत. जयंतजी भस्मा जे या स्पर्धेचे आयोजक आहेत. आज येथील युवा खेळाडूंसाठी हा प्लॅटफॉर्म आणि त्यांना आपण पाहतो की या आपण
प्लॅटफॉर्म देण्यासाठी त्यांनी एक महत्वाचं पाऊल उचललंय. या परिसरातील हरहुन्नरी विकास पुरुष आहेत. सातत्यानं आपण पाहतो जेव्हा जेव्हा अडचणी येतात, जेव्हा जेव्हा काही प्रॉब्लेम्स येतात, तेव्हा तेव्हा आपण पाहतो की ते त्यांच्या पाठीशी उभे राहतात. मग कुठलंही संकट असू दे. आज चांगली स्पर्धा त्याने देखील ठेवलेली आहे. या षटकाचा पण विचार जर केला तर सुरुवातीला 1, त्यानंतर सलग 4 बॉल डॉट आणि त्यानंतर आपण पाहतो की त्यानंतर अंतिम बॉलला 2 धावा. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ जो आहे तो संपलेला आहे. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सो 19 रन आपण पाहतो. विदाउट लॉस बॅटिंग होती सर, सलामत तो पगडी 50 धावा बनवायच्यात ना. मग मी म्हणेन की आता इथून 12 बॉलला 24 धावांची आवश्यकता आहे, आवश्यकता आहे. आजचा दिवसाचा लॉट जर आपण पाहिला तर यापुढील सामना आपण वरोसा आणि मलंगड कुशिवली पाहणार आहोत. त्यानंतर गुरु 11 तारवाणी त्यांच्या अगेन्स्टमध्ये जनमान मोसारे आणि साईनाथ धोदाणी आणि त्यांच्या समेत आपण खारघर चाफेवाडी हे संघ आज पाहणार आहोत, जे आज आपल्याला जरूर या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील, ज्यांच्या आपण आवर्जून उपस्थिती पाहतो. या संघांचे देखील आपण आभार व्यक्त करू. त्यानंतर आज महाअंतिम फेरीचे देखील सामने आहेत आणि महाअंतिम फेरीच्या सामन्यांना देखील आपण आज इथे पाहणार आहोत कव्हर होताना. चांगली स्पर्धा आहे, भरपूर चांगली स्पर्धा आहे. आयोजकांचं कौतुक केलं पाहिजे. अगदी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये कुठल्या प्रकारची कमी राहू नये म्हणून आपण पाहतो की इथे त्यांनी चांगली दक्षता घेतलेली आहे. आज थोडे उशिराने सामने सुरू झालेत कारण वेळेवरती संघ उपस्थित राहिले नाही. ही एक चिंतेची बाब जरूर आहे. वर्ल्ड टेनिस क्रिकेट आपण पाहतो की या स्पर्धेला कव्हर करते. अतिशय सुंदर अशी आपण पाहतो ही वाहिनी आहे. आज जर आपण पाहिले 2 सेटअप आहेत. दुंद्रेपाडाची नाईट स्पर्धा देखील ते कव्हर करतात आणि त्यानंतर ही धामणीची नाईट स्पर्धा देखील ते कव्हर करतात आणि 2 सामन्यांना आपण पाहतो की ते जरूर इथे कव्हर अप करताना आपल्याला पाहायला मिळतात. ओ लेट कट नजाकत क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवणारा फटका. रन देऊन जाईल 4 आणि आलाय चौकार. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग आपण पाहतो ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून देखील या सामन्याचा आनंद घेतोय. आतापर्यंत टॉप मेसेजेस जर आपण पाहिले या स्पर्धेसाठी 561 मेसेज पडलेले आहेत लाईव्ह चॅटला. 561 ची वॉचिंग आहे या मॅच मध्ये. जवळपास इतके प्रेक्षक या स्पर्धेला आपण पाहतो की लाभलेले आहेत, त्यांचे आपण जरूर कौतुक करू. गुरु 11 तारवाडी संघाला देखील शुभेच्छा आलेत जयेश काडले यांच्याकडून. रोहित विरींनी देखील मेसेज दिलेला आहे जो पार लवकर. कोशिवली टीमला शुभेच्छा दिल्या आहेत रोहन गिरांनी. दीपक बसना देखील आयोजनाला शुभेच्छा देतात. कोशिवलीला भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. खंडीचा पाडा आहे की नाही असे प्रश्न विचारले जातात. कोणी म्हणतो मी भोईसकर आहे, तर साईनाथ धोदानी संघासाठी देखील पंढरी सांबरी शुभेच्छा देत आहेत, त्यांचं आपण कौतुक करूया. उशिराने सामने सुरू झालेत तर गजाननचं आपण पाहिलं वक्तव्य होतं की लवकर चालू करा, आज बहुतेक थोडा लेट होईल, सकाळ होईल, त्यामुळे चालू करा. हे सजेशन आहेत. हे अशाही मी म्हणेन की ते जरूर मान्यवरांची गरज आहे. रोहित वाघमारे देखील शुभेच्छा देतात, बेस्ट ऑफ लक. त्यानंतर सोमनाथ क्रिएशन बेस्ट ऑफ लक खारघर चाफेवाडीसाठी. स्वप्नील आव्हाले म्हणतात AK-47 आमच्यासाठी ते त्यांनी बाईट दिलेली आहे. त्यानंतर जस्ट आपण पाहतो बिंदास फॅमिली फायनल कधी होईल, 6 वाजता होणे तू बिंदास, तुला पाहायला मिळेल फायनल. बेस्ट ऑफ लक वर्णे टीम, वनगाव टीमकडून त्यांना शुभेच्छा आल्यात. दोन्ही संघासाठी देखील शुभेच्छा दीपक बसम्याने दिलेल्या आहेत. आणि आज पण संघ काढायचा आहे का, आज संघही काढायचा बिंदास आणि त्यासोबत आज फायनल देखील आहे. आज एका खेळाडूचं स्वप्न साकार होईल. आज तो शीतकपाट घेऊन जरूर मैदानामध्ये जाणार आहे. वर्ल्ड टेनिस क्रिकेटचे आमचे राहुलजी उलवेकर या स्पर्धेचा आनंद घेतात. डाव जो येतो डाव आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. समीकरणामध्ये चेंजेस झालेत. जिथे आपण पाहिलं की आता ज्या मॅचचा पण जर विचार केला, इथे जी विकेट पडली ना ती थोडीशी दबावात्मक आहे, कारण धावसंख्या जी आपण पाहतो 25 झालेले, 43चा पल्ला गाठायचा, संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. क्या बात आहे, अप्रतिम आपण पाहतोय. मेसेजेस सदा वाढत चाललेत. कोशिवली टीम, कोशिवली टीम, आकाश दादा 1 नंबर कॉमेंट्री. थँक्यू दीपक.
कॉमेंट्री खूप छान आहे. सूरज जाधव यांनी सांगितलेलं आहे. काल आम्हाला एक कमेंट आली होती, कॉमेंटेटर स्वतःला कुणाल दाते समजतो की काय. त्यांना सांगायचं की दोस्ती ट्रॉफी टेंबोड्याची आम्ही जवळपास 7 वर्ष आधी त्यांच्यासोबत समालोचन केले. मधोमध्ये आम्ही ब्रेक घेतला होता कारण एज्युकेशन कंप्लीट करायचं होतं. आणि आम्ही ज्या स्पर्धेला जातो ना, तर आम्ही जरूर त्या स्पर्धेला आमची स्वतःची स्पर्धा समजतो आणि त्या स्पर्धेमध्ये मग कुठल्या संघाच्या अडचण येतील काय असतील तर त्यामध्ये आम्ही जरूर सहभाग घेतो की जेणेकरून मग आयोजकांना थोडी हेल्प मिळेल. कारण आपण पाहतो की नियमांचं पालन, कारण आता जर विचार केला आपण आदिवासी स्पर्धा पाहिली तर अनेक आपण पाहतो स्टेट वाईज आपण पाहतो की खेळाडू येतात. त्यानंतर आपण जर विचार केला तर तालुक्यातून त्यानंतर आपण पाहतो की अनेक असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतो संघ येतात. आणि मग त्यामध्ये जर आपण बघितलं ना तर ते जे खेळाडू आहेत ते त्यांच्या नियमानुसार चालतात. ॲक्च्युली ज्या वेळेला आपण ऑस्ट्रेलियाला गेलो ना तर आपल्याला ऑस्ट्रेलियाचा विजा लागतो. आपण परदेशात गेलो तर आपल्याला परदेशाचा विजा लागतो. मग आपण जेव्हा एखादी स्पर्धा खेळायला जातो ना तर आपण तिकडचे नियम फॉलो केले पाहिजेत आणि त्यासाठी आपण सतर्कता बाळगली पाहिजे. इथे आलेल्या सगळ्या संघांचं आम्ही कौतुक जरूर करू की आपण लांबचा प्रवास करून येतात. एवढे लांबून संघ येत नाहीत ग्रामीणच्या स्पर्धांना, बट आदिवासी टेनिस क्रिकेटच्या ग्रामीण स्पर्धांना आपण पाहतो की लांबून लांबून संघ उपस्थित राहतात. ही एक खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या सगळ्या संघांचं आम्ही जरूर कौतुक करू. सोमनाथ क्रिएशन, क्या बात आहे, थँक्यू सो मच. खांडीचा पाडा संघाला देखील शुभेच्छा दिल्यात दीपक आणि आकाशनं. साई पाटील जे आहेत, प्रवीण निरगुडा खूप छान बॅटिंग, प्रवीणसाठी देखील सगळे प्रेक्षक आहेत. सोमनाथचं म्हणणं आहे की कॉमेंटेड असावा तर असा ऑनलाईन प्रेक्षकांच्या भावना पोहोचवतो. येस, ऑनलाईन प्रेक्षक देखील मी म्हणेन की आमच्यासाठी आज दूत आहेत, त्यांचं आम्ही कौतुक करू. कारण ते असले की मग मजा येते. नाहीतर लाईव्हनं प्रेक्षक हिरावून घेतलेत पण ते प्रेक्षक त्या स्पर्धेला पाहतायत हे समजण्यासाठी लाईव्ह शॉट ऑन ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. समीकरणामध्ये आपण जर विचार केला या षटकातून थोड्या धावा ज्या आहेत त्या आपण पाहिलं की आपण थोड्या धीम्या गतीनं येताना बघितल्या. वाईड नंतर 2 विकेट लागोपाठ, त्यानंतर शेवटच्या बॉलला 3 आल्या. एकूण 9 खर्च झाला, एकूण धावा आहेत 28. आता येणारे शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू 15 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल, कोण रचेल इतिहास आणि कोण ठरेल कास. मेहनत करावी लागेल मित्रांनो, कंबर कसावी लागेल. कारण ज्या वेळेला तुम्ही मेहनतीनं लढता ना त्यावेळेला मी म्हणेन की आपोआप ते म्हणतात ना बघा, जो देव करतो त्याला देव साथ देत नाही, पण जो प्रामाणिक प्रयत्न करतो त्याला देवालाही द्यावं लागतो. कष्ट विना फळ नाही. त्यामुळे मी म्हणेन की कष्ट करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये, अन्यथा मग आमचुकार माणसंही आपण पाहतो की अगदी त्यांचं आयुष्य कसं घडून जातं. त्यामुळं कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. आणि कष्ट एक अशी गोष्ट आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे देखील दरवाजे उघडते. दीपक, शेवटचे 6 बॉल, लॉंग ऑफला फटका, कार्पेटच्या द्वारा खेळलेत. सिंगल आणि डबल वरती आपण पाहतो जरूर आता फोकस करतायत खेळाडू. आपण पाहतो आमचे बुताजी चौधरी साहेब, आमचे गौरव शेठ दरवडा या परिसरातील नामांकित नाव आहेत. पोलीस पाटील साहेब आहेत बुताजी चौधरी साहेब, त्यांना विनंती आहे की यायचं मंचावरती. आपला आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आमचे किरण धुमना शेठ या मंचावरती. हा जो बॅकअप आहे ना आमच्यासाठी, हा जो बॅकअप मिळेल, या बॅकअपसाठी आमच्याकडे एकच शब्द आहे, तो म्हणजे आधारवड. कारण आम्ही त्यांच्या सावलीत रेंगलेलो आहोत. आज जेवण बसमा जरूर आपण पाहतो की आपल्याला या स्पर्धेमध्ये हायलाईट दिसत आहेत, बट पडद्याआडची नावं ही आहेत कारण त्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे. या सगळ्यांना विनंती करेन की या आपण मंचावरती. आमचं तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे. ही स्पर्धा देखील तुमचे संदीप भाई तुम्ही देखील या, तुमचे आम्ही त्या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करतो. आता पहा संदीप भाई गराडा या मॅचकडे जाणं महत्त्वाचं आहे. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग असतील, आमचे मान्यवर असतील, यांची थोडीशी मी माफी मागेन आणि घेऊन जाईल मैदानामध्ये. लो फुलटॉस बॉल, लॉंग ऑनला आपण पाहतोय चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. टीमच्या धावसंख्येमध्ये पहा बदल थोडासा आपल्याला घडताना पाहायला मिळाला आहे. रनसंख्या जी ती आपण पाहतो आता धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकूण 31 धावा, 31 रन ऑनबोर्ड आपण सध्या पाहतो. पाठलाग करायचा अजूनही मी म्हणेन की 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 धावांची गरज आहे. 3 चेंडू मोठे 2 फटके. अनंत शेठचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे या मंचावरती तुमचंही स्वागत आहे. मॅचकडे घेऊन चालतोय. 3 चेंडू आणि आता 12 धावांची गरज. 3 चेंडू 1 षटकार, 1 चौकार, 2 धावा. 3 चेंडू 2 षटकार. उडवायचा प्रयत्न, फटका फसलाय. कॉटब्रँडची नामी संधी आणि फलंदाज बाद. 5 ज्या मान्यवरांची चर्चा केली त्या सगळ्यांचं इथं आगमन झालेलं. आमचे गौरव शेठ दरोडा साहेब, आमचे बुधाजी चौधरी साहेब पोलीस पाटील, आमचे किरण शेठ ढुमना इथे आलेले आहेत. तसेच आमचे संदीप भाई आलेले आहेत. तसेच आमचे
अनंत शेट आलेले आहेत, यांचं आम्ही ते स्वागत करतोय. हा संपूर्ण ताफा पाहायला मिळेल. मी आधीच म्हटलं की आमची बॅकबोन आहे. आज आम्ही ही स्पर्धा जी कव्हर करतो, आम्हाला हे जे मान्यवर आहेत ज्यांचा आम्हाला सातत्यानं सपोर्ट राहतो, त्यामुळे आम्ही ही स्पर्धा जरूर इतकी चांगली भरवतो. त्यांचे आम्ही जरूर कौतुक करू आणि त्यांना विनंती आहे की आपण आसन ग्रहण करायचं. मधुमाला शांत झाली. प्रेक्षक वर्गाने अजून मधुमाला पाहिली नाहीये. प्रेक्षक वर्ग तुम्हाला मधुमाला आम्ही जरूर दाखवतो. आम्हा मॅचकडे मी घेऊन चालेन पुन्हा एकदा. दर्जेदार अशी मॅच ताकदवर संघामध्ये आपण पाहतोय, आपल्याला पाहायला मिळेल. इथे पहा मॅच मध्ये पूर्णपणे एंटर झालेत आणि बॅकफुटला आपण पाहतोय. आता इथून मात्र बॅटिंग करताना वर्णे संघ, वाघेरे संघाचा दबदबा राहिला या मॅच मध्ये. महेशजी गिरा सांगतायत तुम्ही टिटवाला वरून आहे, तुमचा आवाज खूप भारी आहे. तर टिटवाला मध्ये देखील चांगले समालोचक आहेत आणि प्रेक्षक देखील चांगले आहेत, हेही आता मला पाहायला मिळालं. मलंगड कडून आपण पाहतोय रमेश गिरा यांनी देखील आम्हाला समालोचनासाठी शुभेच्छा दिल्यात. सगळ्यांचं आम्ही कौतुक करू. या सामन्याचा रिपोर्ट, सामना जो आहे तो जिंकलाय वाघेरे संघानं. सेकंड आपला गोलंदाजी करत धावा त्यांनी डिफेंड केल्या आणि पुढील फेरीमध्ये ते दाखल झालेले आहेत. त्यांना पण शुभेच्छा देऊयात आणि इथून मॅन ऑफ द मॅचचं टायटल देखील देणार आहोत. त्याआधी आम्ही ते एक अनाउन्समेंट जरूर करू. आमच्या या स्पर्धेचे प्रणेते, आमचे आधारस्तंभ, अर्थातच आमच्या सगळ्यांचे डॅडी, याच परिसरातील कोंडा रेड्डी म्हणजेच आमचे भस्मा शेठ इथे आलेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे की आपण यायचं मंचावरती. या परिसरातील कोंडा रेड्डी म्हणजे आमचे भस्मा शेठ इथे आलेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो.